अमेरिकेच्या लॉस एंजेलिस येथे लागलेल्या आगीत मंगळवारपर्यंत 25 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। तर सुमारे 30 जण अजूनही बेपत्ता आहेत। सुमारे 90,000 नागरिकांना आपत्कालीन शहर सोडण्याचा इशारा देण्यात आला। पोलिसांनी आतापर्यंत आगीमध्ये खाक झालेल्या ठिकाणाहून नागरिकांची लूटमार केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा 20 जानेवारीला पार पडणार आहे। या सोहळ्यासाठी अमेरिकन उद्योगपतींनी आपली तिजोरी अक्षरशः रिकामी केली आहे। या सोहळ्यासाठी उद्योगपतींनी आतापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक म्हणजे तब्बल 17 कोटी अमेरिकन डॉलर्सचा निधी दिलेला आहे। प्रत्यक्ष शपथविधीपर्यंत त्यात आणखी बरीच भर पडणार अशीही माहिती मिळते। या सोहळ्याकडे खुद्द ट्रम्प यांच्यासह अख्ख्या जगाचं लक्ष लागलंय। या सोहळ्यासाठी जगभरातून मोठमोठे नेते आणि उद्योगपती हजेरी लावणार अशी माहिती मिळते। ग्रीनलँडला अमेरिकेचं राज्य बनवण्याचं डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न आता साकार होणार आहे, असा दावा रिपब्लिकन कायदेकर्त्यांनी केला। येत्या 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र डोनाल्ड ट्रम्प स्वीकारतील। त्यांनी ग्रीनलँड कॅनडाला अमेरिकेचा भाग बनवण्याचा प्रस्ताव मांडलेला होता। त्यावरून जागतिक स्तरावर अनेक पडसाद सुद्धा उमटले। एकीकडे अमेरिकेची जंगलं आगीत राख होत असताना ट्रम्प यांचा ग्रीनलँड खरेदी करण्याच्या प्रस्तावावरून वाद सुरू होता। ग्रीनलँडच्या पंतप्रधानांनी देखील याचा निषेध केलेला होता। हाय व्होल्टेज ड्रामा, पोलीस आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक येऊल यांना अखेर अटक झाली आहे। दुसऱ्या प्रयत्नात ही अटक करण्यात पोलिसांना यश आलं। बंडखोरींच्या आरोपाखाली चौकशी सुरू असलेले युन हे दक्षिण कोरियाच्या इतिहासात अटक झालेले पहिले विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहेत। युन यांच्या अटकेमुळे महाभियोगानंतर दक्षिण कोरियामध्ये निर्माण झालेल्या राजकीय उलथापालथींचा वेग सुद्धा वाढलाय। असंतोष दडपण्यासाठी मार्शल लॉचा वापर केल्याचा आरोप युन यांच्यावर आहे। युक्रेननं सैन्याच्या हाती लागू नये यासाठी उत्तर कोरियाच्या सैनिकाचा बॉम्बस्फोट घडवून स्वतःला उडवल्याची घटना घडली। उत्तर कोरियाचे सैन्य युक्रेन विरोधात रशियाच्या बाजूने युद्धभूमीवर लढतंय। मागील आठवड्यात कुर्स्क या भागात 2 उत्तर कोरियन सैनिकांचा युक्रेनच्या सैन्यानं त्यांना ताब्यात घेतलेलं होतं। त्याचवेळी युक्रेनचे पंतप्रधान झेलेन्स्की यांनी युद्ध कैद्यांना सोडवण्याच्या बदल्यात उत्तर कोरियन सैनिकांना सोडण्याची ऑफरही दिलेली होती। दुसऱ्या महायुद्ध काळात शत्रूच्या हाती न लागण्यासाठी जपानी पायलट सुद्धा अशीच आत्मघाती पद्धत वापरायचे। गाझा पट्टीत हमास आणि इस्रायलमधील संघर्ष अद्यापही सुरूच दिसतोय। मागील 2 वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या या युद्धात फक्त गाझामध्ये 25,000 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय। युद्धाच्या पहिल्या 9 महिन्यात सुमारे 64,000पेक्षा जास्त पॅलेस्टाईनी नागरिक दुखापतीमुळे मारले गेल्याचं सुद्धा बोललं जात आहे। गाझामध्ये युद्धाच्या पहिल्या 9 महिन्यात बॉम्बस्फोट आणि इतर क्लेशदायक जखमांमुळे झालेल्या मृत्यूचं प्रमाण 40%हून अधिक असेल असा अंदाज मांडण्यात आला। मृतांमध्ये 59% महिला, मुलं आणि वृद्धांचा समावेश आहे। हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्ध आता थांबण्याची शक्यता दिसू लागली आहे। लवकरच त्या संदर्भातील करार हमास आणि इस्रायलमध्ये होण्याचे संकेत दोनही बाजूने मिळत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर नागरिकांकडून संमिश्र अशा प्रतिक्रिया उमटताना सुद्धा पाहायला मिळत आहेत। काही नागरिकांकडून युद्धबंदीला विरोध तर काहींकडून समर्थन सुद्धा मिळत आहे। दोन्हींसाठी इस्रायली नागरिक रस्त्यावर उतरून निदर्शनं करताना दिसत आहेत। त्याचमुळे इस्रायलकडून या युद्धविरामासाठी सुरू असलेल्या हालचालींचा वेग वाढतोय की निर्णय बदलला जातोय याकडे जगाचं लक्ष लागलंय। पूर्व आफ्रिकेतील देश इथिओपियानं सुरक्षेच्या कारणास्तव 164 नागरिकांना लेबनॉनची राजधानी बेरूतमधून परत बोलवलं। या नागरिकांचं अदिस अबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत करण्यात आलं। इथिओपियाच्या शरणार्थी आणि पुनर्वसन सेवाचा महासंचालक तेइबा हसन आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलंय। इथिओपिया सरकार विविध देशांमध्ये असुरक्षित असलेल्या देशवासियांना परत आणण्यासाठी कटिबद्ध आहेत। मागील वर्षी सुद्धा इथिओपियानं लेबनॉनमधून नागरिकांना परत बोलवलेलं होतं। बांगलादेश दहशतवादी बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे। भारताला 10 ट्रक शस्त्र पुरवणाऱ्या व्यक्तीविषयी बोलताना अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी हे उद्गार काढले आहेत। बांगलादेशातील मोहम्मद युनूस यांचं अंतरिम सरकार प्रत्येक निर्णयामुळे उघड सुद्धा पडताना दिसतंय। माजी पंतप्रधान शेख हसीना यांची सत्ता उलथवल्यानंतर मोहम्मद युनूस यांचं अंतरिम सरकार उचलत असलेल्या पावलांमुळे बांगलादेश हा दहशतवादी देश बनेल। जगभरात वस्त्र उद्योगासाठी प्रसिद्ध असलेला बांगलादेश आता हळूहळू पाकिस्तानच्या धर्तीवर आपली प्रतिमा तयार करत आहे।
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणावाला आता नवं वळण लागलंय। अफगाणिस्तानमधील पाकिस्तानी हवाई हल्ल्यानंतर संतापलेल्या तालिबानींनी आपल्या सार्वभौमत्वाचा आदर राखण्याचा इशारा दिला। पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIचे एजंट अफगाणिस्तानच्या हवाई क्षेत्रात हेरगिरी करत असल्याची माहिती माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांच्या सहकाऱ्यांनी केली। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये दिवसेंदिवस तणाव वाढतोय आणि त्याच दरम्यान ISIच्या गुप्तचरांच्या कारवाया सुद्धा उघड होत आहेत। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर हे तालिबानच्या मुद्द्यावर नरम पडताना सध्या पाहायला मिळतात। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेला वाद आणि तणावासाठी त्यांनी तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेला जबाबदार धरलाय। अफगाणिस्तानच्या हद्दीत TTPची उपस्थिती आणि सीमेपलीकडून होणारे हल्ले त्याचमुळे दोघांमधील वाद असल्याचं बोललं जातंय। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी सोमवारी खैबर पख्तूनख्वा पेशवारला भेट दिली आणि त्याच वेळी त्यांनी ही माहिती दिली। अमेरिकेच्या संसदेमध्ये जानेवारी महिना हा तामिळ भाषा महिना म्हणून जाहीर करण्याचा प्रस्ताव भारतीय वंशाच्या खासदारांनी दिलाय। विशेष म्हणजे भारत विरोधी खासदार इल्हान उमरे यांनी सुद्धा त्याला पाठिंबा दिला। अमेरिकन खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी मंगळवारी संसदेमध्ये जानेवारी महिना तामिळ भाषा आणि वारसा महिना म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडलाय। पोंगलच्या मुहूर्तावर मांडण्यात आलेल्या प्रस्तावाच्या समर्थनार्थ 14 खासदारांच्या गटानं पाठिंबा दिलाय। त्यामध्ये भारतीय वंशाच्या 5 खासदारांचा समावेश होता। ब्रिटनच्या लेबर पार्टीच्या खासदार आणि बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांची भाची ट्युलिप सिद्दीकी यांनी मंगळवारी अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिलाय। लंडनमधील त्यांच्या मालमत्तेच्या वापराबाबत गेल्या आठवड्यात भ्रष्टाचार आणि पारदर्शकतेच्या अभावाचा आरोप करण्यात आलेला होता। या आरोपांमुळे त्यांनी राजीनामा देण्यास त्यांना भाग पडलं। राजीनाम्याच्या पत्रात सिद्दीकी यांनी आरोपीचं खंडन केलंय। अर्थमंत्री पदावर कायम राहिल्यानं सरकारच्या कामात अडथळा येऊ शकतो, त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचं सिद्दीकी यांनी म्हटलं। ब्रिटनचे अर्थमंत्री ट्युलिप सिद्दीकी यांनी राजीनामा दिलाय। ट्युलिप सिद्दीकी यांच्या विरोधात मंत्री संहितेच्या उल्लंघनाचा कोणताही गुन्हा आढळून नाही किंवा तिच्याकडून आर्थिक अनियमिततेचा कोणताही पुरावा मिळाला नाही असं म्हणत पंतप्रधान केअर स्टारमरनं त्यांच्या निर्णय क्षमतेचं कौतुक सुद्धा केलंय। त्यांच्यासाठी पुढे जाण्याचे दरवाजे नेहमीच खुले असतील असंही त्यांनी म्हटलं। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या ट्युलिप सिद्दीकी यांच्या काकी आहेत। पाकिस्तानमधील लष्कर कमांडर आणि ISPR DG आसिफ गफूर यांना इस्लामाबादमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं। यासह गफूर यांची संपत्तीही जप्त झाली आहे। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी ही कारवाई केली। आसिफ गफूर हे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्ती आहेत। 2000 कोटी रुपयांच्या कादिर ट्रस्ट जमीन घोटाळ्यात इम्रान खान विरुद्ध साक्ष देणाऱ्यांवर गफूर यांनी दबाव टाकल्याचाही आरोप आहे। मात्र लष्कर प्रमुख मुनीर यांनी ही केस बंद करण्यासाठी ऑफर दिल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला। ॲपल या जगातील अग्रगण्य कंपनीचे सहसंस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल यांची कुंभमेळ्याला हजेरी होती। त्यांची ही उपस्थिती लक्षवेधी ठरली आहे। तसेच या महाकुंभादरम्यान स्टीव्ह जॉब यांनी कुंभमेळा संदर्भात लिहिलेल्या एका पत्राचा लिलाव तब्बल 4.32 कोटींना झालाय। स्टीव्ह जॉब यांनी हे पत्र मित्र टिम ब्राउन यांना लिहिलेलं होतं। हे पत्र समोर आल्यानंतर लॉरेन पॉवेल या त्यांचे पती स्टीव्ह जॉब यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी महाकुंभ मेळ्यामध्ये आल्याचं मानलं जात आहे। हॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता ब्रॅड पिटच्या नावानं एका ठगसेनानं फ्रेंच महिलेला तब्बल $80,000 अमेरिकन डॉलरचा गंडा घातलाय। या ब्रॅड पिट डेटिंग स्कॅममध्ये ठगसेनानं महिलेला इंस्टाग्रामवर मेसेज केला आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं तयार केलेला व्हिडिओ आणि एडिट केलेल्या प्रतिमांचा वापर करून हा गंडा घातलाय। घोटाळेबाजानं महिलेच्या प्रेमात असल्याचं भासवून फसवणूक केली आहे। एंजेलिना जोली सोबत घटस्फोट झाल्यामुळे बँक खाती लॉक झाल्याचा बहाणा त्यानं केला। मूत्रपिंडाच्या शस्त्रक्रियेसाठी पैशांची गरज असल्याचं सांगून त्यानं हा गंडा घातलाय। फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपची मूळ कंपनी मेटा 3600 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकणार आहे। कामगिरीचा स्तर उंचावण्यासाठी तसेच कमी कामगिरी करणाऱ्यांना वेगानं बाहेर काढण्यासाठी ही धोरणं अवलंबली असल्याचं झुकरबर्ग यांनी स्पष्ट केलं। सप्टेंबर महिन्यामध्ये कंपनीमध्ये 72,400 कर्मचारी काम करत होते। मेटामधील 5% लोकांना नोकरीवरून काढलं जाणार आहे। मेटामधून कर्मचारी कपात करण्याची ही पहिलीच वेळ आहे। कंपनीने नोव्हेंबर 2022 मध्ये 11,000 कर्मचाऱ्यांना
नारळ दिला होता। अमेरिकेतील काईल गॉर्डी हा 32 वर्षीय तरुण आतापर्यंत 100 मुलांचा पिता बनलाय। काईल गॉर्डी हा जगातील प्रसिद्ध स्पर्म डोनर आहे। आतापर्यंत तो जगभरातील 87 मुलांचा जैविक पिता बनलाय। तसेच 2025च्या सुरुवातीला आपलं कुटुंब आणखी विस्तारणार असल्याची माहिती त्याने दिली। तो आता 100 मुलांचा बाप बनण्याच्या उंबरठ्यावर आहे। येत्या काही महिन्यात अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या काईल याच्या मुलांची संख्या ही 100च्या पुढे पोहोचण्याची शक्यता आहे। हा रेकॉर्ड याआधी केवळ 3 पुरुषांनाच साध्य करता आलं। फेसबुकचे संस्थापक आणि मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी अखेर भारताची माफी मागितली। 2024 हे वर्ष जगासाठी अशांततेने भरलेलं होतं। कोविड नंतर झालेल्या निवडणुकीत भारतासह अनेक देशांची सरकार पडली असं मत झुकरबर्ग यांनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये व्यक्त केलं होतं। या विधानामुळे भारताच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या खळबळ माजली आहे। अनेक मंत्र्यांनी मार्कवर टीका केली। या टिप्पणीविरोधात संसदीय समितीने मेटाला समन्स सुद्धा बजावलं होतं। त्यानंतर आता मेटाने माफी मागितली आहे। मेटा इंडियाचे उपाध्यक्ष शिवनाथ ठुकराल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकरणाची माफी मागितली। बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान आणि बीएनपी नेत्या खलिदा जिया यांची भ्रष्टाचार प्रकरणात निर्दोष मुक्तता केली। न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला आणि खलिदा यांची 10 वर्षांची शिक्षा फेटाळली। गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती। जिया यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात याचिका सुद्धा दाखल केली होती। न्यायालयाने या निर्णयांमध्ये खलिदा आणि इतरांविरोधात बदला घेण्याचा हेतू असल्याचं नमूद केलं। या प्रकरणातील इतरांची देखील निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। अंतराळ प्रेमी एका अनोख्या खगोलीय घटनेचे साक्षीदार होणार आहेत। अटलास C2024 G3 या धूमकेतूचं तब्बल 1,60,000 वर्षांनंतर प्रथमच दर्शन होणार आहे। हा धूमकेतू इतका तेजस्वी असेल की तो उघड्या डोळ्यांनी पाहता येईल अशी माहिती अमेरिकन अंतराळ संस्था नासाने दिली। नासाचे अंतराळवीर डॉन पेटिट यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील धूमकेतूचं एक छायाचित्र शेअर केलंय। हा धूमकेतू दक्षिण गोलार्धात उत्तम प्रकारे पाहता येऊ शकतो। हा धूमकेतू सूर्यापासून सुमारे 1.33 कोटी किलोमीटर अंतरावरून जाईल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला। लष्कर दिनानिमित्त लष्कराला सलाम करण्यात आलाय। देशाच्या सुरक्षेचे पहारेकरी म्हणून उभ्या असलेल्या भारतीय लष्कराच्या अढळ धाडसाला आज लष्कर दिनानिमित्त आम्ही सलाम करतो। दररोज कोट्यवधी भारतीयांच्या सुरक्षिततेची हमी देणाऱ्या शूरवीरांच्या बलिदानाचंही आपण स्मरण करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं। 15 जानेवारी 1949 या दिवशी लेफ्टनंट जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिश जनरलकडून सेनेचा कारभार स्वीकारलेला होता। त्यानिमित्तानं हा दिवस भारतीय सेना दिवस म्हणून साजरा करण्यात येतोय। संघप्रमुख मोहन भागवत यांचे वक्तव्य देशद्रोह असून इतरत्र बोलले असते तर अटक झाली असती असं विधान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलंय। खरं स्वातंत्र्य रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेमुळे मिळालं असं वक्तव्य भागवत यांनी केलं होतं। भारताला खरं स्वातंत्र्य 1947 मध्ये मिळालं नाही। मोहन भागवत यांची ही टिप्पणी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचा तसेच प्रत्येक भारतीय नागरिकांचा अपमान आहे। भागवत यांची टिप्पणी म्हणजे आपल्या राज्यघटनेवर हल्ला आहे या शब्दात राहुल गांधींनी आपलं मत सुद्धा मांडलं। काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते। दिल्लीतील कालकाजी मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी मुख्यमंत्री आतिशी यांच्याबद्दल पुन्हा आक्षेपार्ह वक्तव्य केलंय। आतिशी दिल्लीच्या रस्त्यांवर हरणासारख्या फिरतायत असं वक्तव्य आतिशी यांनी केलं। यापूर्वी 5 जानेवारी रोजी रोहिणी येथे झालेल्या भाजपाच्या परिवर्तन रॅलीतही बिधुरी यांनी आतिशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं। आतिशींनी त्यांचे वडील बदललेले आहेत असं वक्तव्य बिधुरींनी केलं होतं। बिधुरी यांनी आतिशींबद्दल 10 दिवसात 3दा वादग्रस्त विधान केलंय। याबद्दल त्यांनी एकदाही माफी सुद्धा मागितली नाही। अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी ईडीने परवानगी दिली आहे। दिल्ली दारू धोरण घोटाळा प्रकरणी कारवाई करण्यास ईडीने मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासमोर नवं आव्हान उभं राहिलेलं आहे। याआधी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं होतं। या प्रकरणी गेल्या वर्षी मार्चमध्ये त्यांना अटकही झालेली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे AI जनरेट व्हिडिओ Xवर पोस्ट करण्यात आलेत। त्या व्हिडिओ प्रकरणी आप विरोधात तक्रार नोंदवण्यात आली। हे व्हिडिओ आणि फोटो पक्षाच्या अधिकृत X हँडलवर पोस्ट केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आम आदमी पक्षाविरोधात FIR सुद्धा दाखल केली आहे।
नॉर्थ एव्हेन्यू पोलीस ठाण्यात संबंधित कलमावळे गुन्हा नोंदवण्यात आला। आपच्या अधिकृत एक्स हँडलवर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ असल्याची तक्रार पोलिसांना मिळालेली होती। उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे। सरकारी खर्चानं पक्षानं निवडणूक चिन्ह असलेल्या हत्तीचे पुतळे बसवल्याप्रकरणी मायावती यांच्या विरोधातील प्रलंबित याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं बंद केली आहे। ही फार जुनी बाब असल्याचं सांगून सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी थांबवली आहे। तसेच आता पुतळे हटवण्यास सांगितलं तर सरकारचा खर्च वाढेल असंही कोर्टानं स्पष्ट केलं। प्रयागराज येथील कुंभमेळ्यात आलेल्या अभय सिंग यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे। IIT मुंबईतून एअरनॉटिकल इंजिनिअरिंग करणाऱ्या अभय सिंग यांनी जीवनाचं सत्य जाणून घेण्यासाठी घर सोडलं। ज्या संस्थेत अनेकांना ऍडमिशन मिळत नाही त्या संस्थेतून शिक्षण घेऊन अभयनं हा मार्ग निवडल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्काही बसलाय। इंजिनिअरिंग मधून अभय आर्ट्समध्ये गेले पण तिथेही त्यांचा निभाव लागला नाही। आयुष्यात अनेक गोष्टी केल्या पण सत्याचा शोध लागला नाही। याच सत्याच्या शोधात भक्तिमार्ग निवडल्याचं अभय यांनी स्पष्ट केलं। पंजाबमध्ये 51 दिवसांपासून उपोषणाला बसलेले शेतकरी नेते जगजीत डल्लेवाल यांच्या प्रकृतीबाबत सुप्रीम कोर्टानं अहवाल मागवलाय। डल्लेवाल यांच्या प्रकृतीबाबत तुलनात्मक अहवाल पंजाब सरकारकडून मागवण्यात आला। डल्लेवाल यांना वैद्यकीय मदत देण्याच्या सरकारची पूर्ण तयारी आहे। तसंच वैद्यकीय टीम डल्लेवाल यांच्यापासून केवळ 10 मीटर अंतरावर आहे। मंगळवारी सरकारी डॉक्टरांच्या पथकानं डल्लेवाल यांची तपासणी केलेली होती अशी माहिती ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात दिली। या प्रकरणी 22 जानेवारीला पुढची सुनावणी पार पडणार आहे। कायद्याच्या विरोधात असलेले कायदेशीर युक्तिवाद सहन करणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं। PMLAच्या कलम 45 ची तरतूद कोणत्याही महिलेला लागू होणार नाही असा युक्तिवाद अंमलबजावणी संचालनालयानं केलेला होता। हा युक्तिवाद फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं ही कठोर टिप्पणी केली आहे। या खटल्यात आज हजर झालेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुरुवातीला ईडीनं केलेल्या युक्तिवादाबद्दल माफी मागितली। यापूर्वीचा वाद गैरसमजामधून झाल्याचं स्पष्टीकरण तुषार मेहता यांनी दिलं। FMGC क्षेत्रातील दिग्गज कंपनीमध्ये असलेल्या डाबरला नोंदणीकृत ट्रेडमार्कचं उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयानं नोटीस बजावली आहे। टाटा ग्रुपच्या मालकीच्या कॅपिटल फूडची शेजवान चटणी डाबरनं चिंग्स शेजवान चटणी म्हणून बाजारात आणल्याचा आरोप केला। डाबरनं उत्पादनासाठी सारखेच नाव आणि पॅकेजिंग वापरून ग्राहकांची दिशाभूल केल्याचा आरोप। शेजवान चटणी हा शब्द उत्पादकांच्या प्रकाराने गुणवत्तेचा संदर्भ देतो, त्याचमुळे या शब्दाला ट्रेडमार्क संरक्षण देऊ नये असा युक्तिवाद डाबरनं केला। प्रयागराजमधील पवित्र संगम येथे महाकुंभ 2025चा पवित्र सोहळा सुरू झालाय। 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर महाकुंभाचं पहिलं अमृत स्नान साजरं करण्यात आलं। संगमामध्ये 3.5 कोटींहून अधिक भाविकांनी संगमामध्ये स्नान केलंय। धार्मिक दृष्टिकोनातून हे स्नान खूप महत्त्वाचं आहे। संगम येथे लाखो भक्त संत आणि नागा बाबा जमलेले आहेत। विदेशी नागरिकांचा लक्षणीय सहभाग हे या पर्व स्नानाचं वैशिष्ट्य। स्नानासाठी जलसंधारण विभागानं गंगा नदीत अतिरिक्त पाणी सोडलेलं होतं। पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेता मनू भाकरनं पदकाची चमक कमी होत असल्याचा आरोप केलाय। भारताचे स्टार नेमबाज मनू भाकरनं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 2 कांस्य पदकं जिंकून इतिहास रचला। मात्र या पदकांची चमक आता कमी होऊ लागली आहे। मनू भाकरसह इतर खेळाडूंनी पदकांचा रंग फिका पडला असल्याची तक्रार केलेली आहे। याबाबत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं सर्व पदकं बदलून देण्याचं आश्वासन दिलंय। ज्या खेळाडूंच्या पदकाचा रंग फिका पडलेला आहे त्यांना नवीन पदकं दिली जातील अशी माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं दिली। इंग्लंडमध्ये 100 बॉल क्रिकेट स्पर्धा पार पडणार आहे। यासाठी खरेदी लिलावही होईल। या स्पर्धेमध्ये लंडन क्रिकेट टीमसाठी गुगलचे सुंदर पिचाई आणि अन्य सीईओ देखील उत्सुक असल्याची माहिती मिळते। सत्या नडेला यांच्यासह अन्य टेक सीईओचा ग्रुप लंडन क्रिकेट टीम विकत घेण्यासाठी बोली लावणार असल्याची चर्चा आहे। त्याचमुळे ही टीम कोण विकत घेणार याची सर्वांना उत्सुकता आहे। बेळगावमध्ये अल्पवयीन मुलीसह तिच्या मैत्रिणीवर बलात्कार केल्याची घटना घडली। या आरोपींनी बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मुलींना ब्लॅकमेल सुद्धा केलेलं होतं। या प्रकरणी हारुगिरी पोलिसांनी 24 तासात तिघांना अटक केली आहे। इंस्टाग्रामच्या माध्यमातून आरोपींनी या मुलींशी ओळख केलेली होती। मुलींना विश्वासात घेत यात्रेला नेण्याचं सांगत मुलींवर प्रवासादरम्यान अत्याचार केल्याची घटना घडली। जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेत यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली।